का ढकलताय अण्णा तुमच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली होती किंवा मुख्यमंत्र्यांनी भेटीला काय घडलं काय सांगाल? हे पहा, धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या सहीनिशी आम्हाला आश्वासन दिलं होतं तमाम महाराष्ट्र धनगर समाजाला की आम्ही 15 दिवसात हा GR काढू। त्याची मुदत जी आहे ती मुदत गेल्या 30 तारखेला संपलेली आहे। गेल्या 7 दिवसामध्ये जो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल आहे तो सुद्धा सादर होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्याकडं। आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याला वेळ नाही की प्रशासन ढिम्म पडलेलं आहे हे आम्हाला कळत नाही। कुठली तरी शक्ती जी आहे हा GR काढण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे ती होऊ देत नाही आहे आणि म्हणून हा उद्रेक जो आहे तो आमच्या सगळ्या तरुणांचा उद्रेक झाला। आज सर्वांना असं समजलं की आज शेवटची कॅबिनेट आहे आणि म्हणून ह्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी आपला विषय मार्गी लागायला पाहिजे। म्हणून हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना कळले की ही आजची कॅबिनेट पण कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळं यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि आजचं आंदोलन मंत्रालयात झालं। त्याच्यापैकी काही आमचे आंदोलक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वर्षावरती आले। ते वर्षावरती का आंदोलनासाठी आले होते, ते मुख्यमंत्री मला भेटायला आले होते किंवा ॲटलिस्ट उद्या जी कॅबिनेट होणार आहे त्यात ते आमचा विषय होणार आहे की नाही याच्यासाठी हे या ठिकाणी आले होते आणि त्यांची भेट होऊ शकली नाही किंवा ते भेटू दिलं नाही म्हणून त्यांना या ठिकाणी घोषणा वर्षा बंगल्यावरती घोषणा त्या ठिकाणी कराव्या लागल्या। ताबडतोब त्या ठिकाणी मंत्रालयातली जी मुलं पकडली होती 100-150 मुलं ती आम्ही मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला जाऊन तिथे त्या ठिकाणी सांगितले की जर झेरोळांच्यावर कारवाई होत नसेल तर तुम्हाला धनगर आंदोलनावर कारवाई करण्याचा मुळीच अधिकार पोलिसला नाही आणि त्यामुळं आमच्या तिथल्या मुलांना कुठलाही गुन्हा दाखल न करता त्या ठिकाणी सोडण्यात आलं। तिथं कळलं का आम्हाला कळलं की इथेही काही मुलं आलेले आहेत, इथेही आंदोलन सुरू झालेलं आहे। आम्ही धावत इथं आलो यांची समजूत काढली। आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला, आम्ही ओईसींची आम्ही भेटलो, त्याची चर्चा केली। त्यांनी सांगितले की साहेबांची तब्येत खरंच ही आहे, कुणालाही सकाळपासून भेटलं नाही, सगळे कार्यक्रम आजचे रद्द केलेले आहेत। उद्याची सुद्धा कॅबिनेट जे आहे कॅबिनेट रद्द होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरचं पथक तिथं बसून आहे आणि त्यामुळे कुणाची चर्चा जी आहे त्या सकाळपासून कुणी मंत्री आले सगळ्यांनी कुणाची चर्चा केलेली आहे। उद्या साहेब जर भेटायला सुरू झालं तर पहिली भेट जी आहे ती आपल्या आंदोलकांना करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन जे आहे त्या ज्या ठिकाणी दिलं आहे। उद्या कॅबिनेटच्या आधी आम्हाला आमच्याशी चर्चा करावी अशा प्रकारचा मेसेज जो आहे निरोप आम्ही OSD बराटे साहेबांच्या मार्फत आम्ही CM साहेबांना दिलेला आहे आणि CM साहेबांची उद्या जर तब्येत प्रकृतीचा सुधार झाला तर ते उद्या आमच्याशी चर्चा घडून आणणार आहेत। अशा प्रकारची चर्चा जी आहे आज आमची त्या ठिकाणी झालेली आहेत। आमचा प्रश्न साधा सोपा आहे, आमचा काय आदिवासी समाजाला आमचा विरोध नाही किंवा त्यांचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही आहे। त्यांचं 7% आरक्षण आहे, त्यातला आम्हाला 1% पण नको आहे। आम्ही भूमिका वारंवार आदिवासी नेत्यांना सांगतोय, झिरोळ साहेबांना मी पत्र दिलेलं आहे किंवा हा विषय जो आहे आपण आदिवासी समाजामध्ये असा मेसेज देऊ नका की धनगर समाज आपण हिसकावून घ्यायला लागलेला आहे। हा मुळीच असा धनगर आणि आदिवासी विरोध नाही। आम्हाला वेगळं आरक्षण 3.5% जे आरक्षण NT मध्ये आहे ते तुम्हाला कॅटेगरी करून ब करा किंवा C करा किंवा क करा असं करून ते 3.5% आरक्षण घेऊन आम्हाला फक्त कॅटेगरी आमची बदला, जे आमचं भटकेमुक्त आहे ते आमचं आदिवासी करा। आम्ही आदिवासी असले सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे आम्ही शास्त्राला सादर केलेले आहेत, कायदे सादर केले आहेत। हा सर्वे देशाचा सर्वे जो होतोय जमातीचा ट्राईबचा, त्या ट्रायबल सर्वे धनगराचं सर्वेक्षण होतंय। मग धनगर आदिवासी का नाहीत, कसे नाहीत हा प्रश्न मला सरकारला आहे आणि पण सरकारनं आता हे पुरावे ग्राह्य धरून अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो शासनात सादर होणार आहे। त्यासाठी सुधाकर शिंदे समितीचा अहवाल 7 दिवस उशीर झाला। काल मला तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मंत्रालयाकडून उडी मारण्याची धमकी मला द्यावी लागली, तेव्हा कुठे तो अहवाल जो आहे तो अहवाल सादर करून घेतला आणि आज त्याच्यावरती अहवाल जो आहे तो विनीता सिंगल मॅडम आहे त्या लॉ अँड ज्युडिशियरीला सादर करून लॉ अँड ज्युडिशियरी मार्फत तो एजंटच्याकडून त्या ठिकाणी अहवाल घेऊन ओपिनियन घेऊन कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो पारित करण्याचं प्रक्रिया जी आहे ते शिंदे साहेबांसोबत आमची चर्चा झालेली आहे। परंतु यामध्ये अनेक विघ्न यायला लागलेले आहेत आणि ती विघ्न येऊ नये म्हणून आज या ठिकाणी धनगर समाजाच्या आमच्या मुलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज शासनाचं मी आभार कुणावरती गुन्हा दाखल केला नाही। जी ट्रीटमेंट झिरोळानं दिली तीच ट्रीटमेंट आमच्या धनगर समाजा आंदोलकांना सुद्धा दिली, त्याबद्दल प्रशासनाला सुद्धा मी आभार मानतो। आणि आजचं आंदोलन जे आहे वर्षावरचं आंदोलन हे आमचं आंदोलन होतं, आम्ही ही मुलं भेटीसाठी आली होती आणि त्यामुळे आज भेट होऊ शकली नाही। आज आता परत जात आहोत आम्ही आणि उद्याला त्यांच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहे। सगळे कोणी जाणार नाहीत, आंदोलक सुद्धा जाणार नाहीत, ते रात्र मुक्काम या ठिकाणी करणार आहेत कारण शेवटी
हा आमच्या जीवनमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, भविष्यातला आमच्या पिढ्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा विषय जो आहे हा विषय आणखीन उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर शासनानं हा GR जो आहे उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जो आहे तो कॅबिनेटमध्ये GR काढावा अशी आमची आग्रहाची मागणी जी आहे ती सरकारकडे आहे. आणि जर सरकारनं जर आदेश नाही काढला तर मग मात्र आरक्षणाची लढाई मतपेटीतून जी आहे ती सुद्धा हा धनगर समाज लढल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला घरचा रस्ता शेवटी धनगर समाजाला दाखवावाच लागेल. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का जर उद्या मुख्यमंत्र्यांची भेट नाही? उद्या जर CM साहेबांची भेट जर उद्या नाही झाली तर आम्ही अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याशी आम्ही भेटू. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला वादा दिला आहे, देवाचा वाद आहे आम्हाला, देवाभाऊचा वाद आहे. ते म्हणजे देवाभाऊ जे बोलता वो करताय. आता त्यांनी बोललं ते करावं. आम्ही पुढाऱ्या त्याला संधी दिली आहेत. पहिल्या कॅबिनेटमध्ये देवाभाऊने आम्हाला शब्द दिला, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा. सत्तेत बसवलं, शेकडो कॅबिनेट झाल्या, पहिलं सरकार गेलं, दुसरं आलं, त्याची पण संपत आली. आता घरी बसायची वेळ आली तरीसुद्धा देवाभाऊ काही शब्द पाळायला तयार नाहीत. म्हणून आमची विनंती आहे देवाभाऊला की उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी आपला शब्द पाळावा आणि धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा. एवढाच आमचा काय तो विषय आहे, बाकी काही विशेष नाही. धन्यवाद. 2 मिनिटं जरा सर साईड फक्त ओके. आरक्षण आमच्या हक्काचं.